SC ST म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक असा एक निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे SC ST आरक्षणामध्ये एखाद्या समाजाला किंवा वर्गाला आरक्षण मिळत असेल तर त्या वर्गाचं उपवर्गीकरण करून त्यांना राखीव जागा मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। बघूयात। आता SC ST आरक्षणाअंतर्गत आरक्षण SC STत उपवर्गीकरण करून आता राखीव जागा। आरक्षणाचा लाभ काही वर्गांनाच, कोर्टाचं निरीक्षण। SC ST म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिलाय। SC आणि ST आरक्षणाअंतर्गत आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे। म्हणजेच SC ST आरक्षणामध्ये एखाद्या समाजाला किंवा वर्गाला आरक्षण मिळत असेल तर त्या वर्गाचं उपवर्गीकरण करून त्यांना राखीव जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या 7 जणांच्या घटनापीठानं 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं निर्णय दिला। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करता येते। इम्पिरिकल डेटा गोळा करून सरकारला एखाद्या जातीबाबत झालेला भेदभाव दूर करता येईल। सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येईल। ओबीसींसाठीची क्रीमी लेअरची संकल्पना अनुसूचित जाती जमातीतील आरक्षणातही लावली पाहिजे। अनुसूचित जाती व जमातीतील क्रीमी लेअर शोधण्यासाठी सरकारनं धोरण आखलं पाहिजे। SC STतील क्रीमी लेअरला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये, त्यामुळे समानता येईल। आरक्षण हे प्रवर्गातील पहिल्या पिढीसाठीच असावं। आरक्षणानंतर दुसरी पिढी सर्वसाधारण वर्गाच्या खांद्याला खांदा लावून पुढे आली आहे का हे राज्यानं पाहिलं पाहिजे। या खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती पंकज मिथल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांचा समावेश होता। 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा 6 विरुद्ध 1 असा बहुमतानं निर्णय न्यायमूर्ती बेला त्रिवेदी एकट्या अशा वर्गवारीच्या विरोधात होत्या। सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि या निर्णयाने समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होण्याकरता आणि जो वेळ लागतो तो वेळ कमी करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। ज्या वेळेला संसदेमध्ये जातीय जनगणनेची चर्चा होते, ज्या वेळेला संसदेमध्ये सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्ष नेत्याला त्याची जात विचारतो आणि त्या ठिकाणी मनुवादाचं त्याकडे पुष्टीकरण करतो आणि त्याला देशाचे पंतप्रधान हे समर्थन देतात, अशा वेळेला हा निर्णय कुठेतरी राजकीय निर्णयासारखा मला या ठिकाणी दिसतो आहे। एकूण उपवर्गीय आरक्षणाच्या संबंधाने राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं किंवा राज्याला तसे अधिकार असायला हवेत, या संबंधाने सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे। कारण एका ठराविक जात समुदायांनाच जर त्याचे फायदे मिळत असतील आणि इतर समुदाय जर वंचित राहत असतील तर निश्चितपणे सर्व जात समुदायांना त्या व्याचे फायदे मिळावेत, यासाठी अशी उपवर्गीय वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची एकूण संख्या आहे 59। यामध्ये महार, मातंग, मांग, गारोडी, चर्मकार, भंगी, खाटीक, लिंगडेर, मेंघवाल, बुडगा जंगम, थोर, मादगी, माला जंगम। महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती एकूण संख्या 47। अंध, बागा, बावचा, बामचा, भेना, हरिया भूमिया, भट्टा, खैरवार, कोकणा, नागेशिया, उरोन, परधान, रथवा, वारली। आरक्षण हा खरं तर मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेल्या घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे। म्हणूनच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयच क्रांतिकारी असाच आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।